परिसरात जाऊयात। इंडिया आघाडीच्या खासदार यांचं आंदोलन सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संसद परिसरामध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांकडून हे आंदोलन केलं जात आहे। काल अर्थसंकल्प जो सादर केला गेला त्याच्याच विरोधात हे जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। अर्थसंकल्पाविरोधात इंडिया आघाडी आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार जमलेले आहेत। संसद परिसरामधली ही दृश्य आपण पाहू शकतो। काल जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता त्यामध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या तर त्याच विरोधात आता हे जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। संसद भवनाच्या परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते आणि या अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून खरं तर करण्यात आलेला होता आणि त्याचमुळे आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी हे जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत ते एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ही थेट लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकतोय। अनेक खासदार जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या त्या विरोधात आता इंडिया आघाडी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात इंडिया आघाडी आता आक्रमक झालेली आहे। अर्थसंकल्पामध्ये भेदभाव केल्याचा इंडिया आघाडीकडून खरं तर आरोप करण्यात आलेला होता। पंजाब ने बीजेपी नहीं दी तो इस करके केरला के नाले वितरा होया जिथे जिथे एक भी सीट बीजेपी को नहीं आई उत्थे टोटली इग्नोर पंजाब के पंजाब स्टेट्स को किया गया। सो इस करके असीं तमाम जिहड़े एमपी साहबाना ने असीं अज प्रोटेस्ट किया। आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय। संसद भवन परिसरातली ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। इंडिया आघाडी आता एकवटलेली आहे। इंडिया आघाडीचे अनेक खासदार आपण पाहू शकतोय। अर्थसंकल्पाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांकडून ही जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे।